नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक कृती ही परमेश्वराच्या चिंतनाशी निगडीत असावी. प्रत्येक गोष्ट पूर्ण श्रद्धेने केल्याने मनाला आंतरिक समाधान लाभते. आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेचे बंधन लक्षात घेऊन आचरणात आणण्यासाठी सोयीची होईल अशी कमीत कमी परंतु महत्त्वाची दिनचर्या देत आहे. त्यामुळे रोजचे क्रियाक्रम करताना संबंध दिवस भक्तीच्या शृंखलेत गुंफल्या गेल्याने शुद्ध विचारांना चांगल्या आचरणाची जोड मिळेल. अशी ही रोजची दिनचर्या तसेच अन्य संस्कारक्षम माहिती आपण ह्या सदरामध्ये सादर करत आहोत. या सदरातील पहिला भाग येतो करदर्शन. आपला तळहात व 10 बोटे ह्यावर देवांचा वास आहे. त्याच हातांनी दैनंदिन जीवनाचे सर्व व्यवहार आपण करीत असतो. सकाळीच हाताचे दर्शन घेतल्यामुळे या सर्व देवता दिवसभर आपल्याला सहाय्यभूत होत असतात. त्यामुळे तळहाताचा पहिल्या दर्शनाला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांकडे पाहावे आणि आपल्या मुखकमलावरून दोन्ही हात फिरवावे. हात जोडून खालील प्रार्थना करावी. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. दुसरे आहे भूमाता दर्शन. यावेळी आपला देह हा पंचभूतांनी बनलेला आहे. त्यातही जवळजवळ 65% भाग पृथ्वी तत्वाचा आहे. त्यामुळे पृथ्वीला स्पर्श करण्याच्या आधी तिचे स्मरण करणे ह्या श्लोकांनी केल्यामुळे आपला देह निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून तिला वंदन करणे आवश्यक आहे. तसेच तिला आपल्या पायांचा स्पर्श होणार म्हणून तिची माफी मागणे आवश्यक आहे. ज्या पृथ्वीवर किंवा भूतलावावर आपण राहतो व आपले सर्व जीवन जगतो त्या भूमातेला करदर्शन झाल्यानंतर वंदन करावे म्हणून हात जोडावे व खालील श्लोक म्हणावा. समुद्रवसने देवी, पर्वते स्तनमंडिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्या, पादस्पर्शे क्षमस्मवे, विष्णुशक्ती समुत्पन्ने, षडखवर्ण महितले, अनेकरत्ने संपन्ने, भूमी देवी नमोस्तुते. अशा प्रकारे आपण करदर्शन आणि भूमाता दर्शन ह्या श्लोकांची माहिती बघितली. अशाच प्रकारे पुढच्या भागामध्ये दैनंदिन संस्काराचे पुढील भाग सादर करूया. नमस्कार.